हाय हॅलो नमस्कार मंडळी, राम राम. मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर आषाढ महिना सुरू झालाय आणि आषाढ तळायची पद्धत बऱ्याच ठिकाणी असते. तर असं म्हणतात की ज्याच्या घरामध्ये आषाढामध्ये जन्म झालेला एखादी व्यक्ती असेल तर त्या घरात आषाढ तळायला हवा, नाही तर त्या व्यक्तीच्या पाठी वर्षभर पुढचं वर्ष की नाही रोगराई लागत राहते. म्हणून आषाढ तळायची पद्धत निर्माण झाली. आमच्या घरात कोणाचाच बड्डे आषाढ महिन्यामध्ये किंवा आषाढ महिन्यामध्ये नाहीये, पण मी ठरवलं चला घरून भोपळा आणलाय तर 2 पदार्थ बनवून घेऊया, एक गोडाचा एक तिखटाचा. भोपळा मध्यातून चिरून घेतला, बिया बाजूला काढल्या. बिया फेकून द्यायच्या नाहीयेत, त्या सुद्धा खायला छान असतात आणि तब्येतीला उत्तम असतात. नंतर भोपळ्याचे काप करून घेतले आणि एक आपली जी वडीची चाळण असते त्याच्यामध्ये ठेवून कढईमध्ये पाणी ठेवलं आणि 15 ते 20 मिनिटं छानपैकी वाफवून घेतला. 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून वाफवल्यानंतर आपण चेक करायचं की भोपळा शिजलाय की नाही. भोपळ्याची सालं आधीच काढून घेतल्यामुळं नंतर मला स्मॅश करायला मदत झाली. तुम्ही साली नंतर काढल्या तरी सुद्धा चालतंय. तर इथं भोपळा जो आहे तो मी आता चाकूने चेक करणार आहे शिजलाय की नाही. तर एक चाकू घेतला आणि 2-3 फोडीमध्ये टाकून बघितला. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा तुकडा होतोय, म्हणजे भोपळा जो आहे तो व्यवस्थित आपला शिजलेला आहे. इथं भोपळा जो आहे त्याला काढून घ्यायचं खाली आणि जो स्मॅशर असतो पावभाजीचा त्याच्या साह्याने मी इथं स्मॅश करते. तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवू शकता, पण मिक्सरला फिरवण्यापेक्षा मला असं स्मॅश करणं जास्त सोपं वाटतं. तर इथं मी स्मॅश करून घेतला भोपळा आणि त्याच्यातून काही असे कठीण पार्ट होते ते बाजूला काढले. सुगंधपैकी भोपळा जो आहे आपला इथं स्मॅश करून झालेला आहे. आता त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड केला, एक गोडासाठी एक तिखटासाठी. गोड पार्ट होता त्याच्यामध्ये गूळ टाकला, थोडीशी वेलची पूड टाकली आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ. मी बारीक रवासुद्धा टाकला आणि रवा फुगण्यासाठी ठेवून दिलं बाजूला हे सगळं. आणि तिखटाच्या पार्टमध्ये टाकलं थोडंसं बेसन, थोडीशी कसुरी मेथी, लाल तिखट, थोडा पावभाजी मसाला, थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर पांढरे तीळ मी भाजून ठेवलेले असतात नेहमी घरात, तेच टाकलेत. आणि तुम्ही थोडासा ओवा वगैरे सुद्धा टाकू शकता, छान लागतं ते सगळं टाकून घेतलं. नंतर गव्हाचं पीठ घेतलं आणि जे आपल्याला गोड घाऱ्या करायच्या आहेत किंवा भोपळ्याचे वडे करायचे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ जाईल त्या हिशोबानं टाकत मळून घ्यायचं. आणि जे तिखटवाला पदार्थ करणार आहे त्याच्यातसुद्धा मी गव्हाचं पीठ टाकले, तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता. तर हे गोडाचं पीठ आणि हे तिखटाचं पीठ दोन्हीसुद्धा मळून झालेले आहेत. तर असंच एक 15-20 मिनटं मुरवायला बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर या गोडवाल्या पुऱ्या किंवा घाऱ्या ज्या आहेत त्या मी लाटून घेतल्या आणि तेलात तळायला घेतला. तेल आहे ते चांगलं तापलेलं असावं आणि मध्यम गॅसवर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्यात. तर तुम्ही बघू शकता पुऱ्या अगदी टमटमीत फुगतात. तर भोपळ्याच्या घाऱ्या किंवा भोपळ्याच्या वडे किंवा पुऱ्या तुम्ही अशा पद्धतीनं नक्की बनवू शकता. तर एक हा गोडाचा पदार्थ आपला रेडी झाला. अशा पद्धतीनं सगळ्या पुऱ्या मी बनवून तळून घेतल्या. छान लागतात चवीला आणि चहाबरोबर सुद्धा खूप सुंदर लागतात आणि असं पण तुम्ही खाऊ शकता. काहीजण बासुंदी किंवा श्रीखंडासोबत सुद्धा खातात. तर आता तिखटाच्या पदार्थासाठी काय केलं तर एक उंडा घेतला चपातीच्या आकाराचा आणि चपातीच्या आकाराचाच आपल्या उंडा घेऊन त्याला लाटून घ्यायचं, एकदम पातळ लाटायचं. आणि नंतर मी काय केलं तर इथं कटर जो आहे छोटासा माझ्याकडे त्याने मी त्याला तुम्ही बघू शकता असं कट करून घ्यायचं. मध्यातून दोन्हीकडून कट करून घेतला आणि बाकी पण मधून पुन्हा कटर फिरवला. तुम्हाला पुढे दाखवते कशा आपल्याला भाग करायचे. साधारणपणे एका पोळीचे 16 भाग वगैरे होतात आणि नंतर आपल्याला बोटाच्या साह्याने त्याला हलकंच रोल करत न्यायचं आहे. बाहेरच्या बाजूने आतमध्ये रोल करायचं. नीट कट झालं नव्हतं म्हणून मला आधी याला सोडवून घ्यावं लागलं आणि मग 1 बाय 1 करत मी रोल बनवले. तर हे असं करत आपल्याला रोल बनवायचे. तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता. लहान मुलांसाठी बनवत असाल तर गव्हाचं पीठ वापरू शकता, पण गव्हाच्या पिठाने फार खुसखुशीत बनत नाहीत. इकडं सगळे मी करून घेतले आणि नंतर बारीक गॅसवर तेल आहे की नाही त्याच्यात टाकून तळून घेते, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित ते भाजले जातात, कच्चे लागत नाहीत. तर हा झाला तिखटाचा पदार्थ. तर अशा पद्धतीने नक्की तुम्हीसुद्धा आखाडामध्ये ह्या 2 रेसिपी भोपळ्याच्या ट्राय करा आणि तुम्हाला आवडल्या तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत एन्जॉय करा, मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.